हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज होता रविवार. म्हटलं चला मस्त पातेल्यामध्ये फोडणीचा भात बनवावा एकदम साध्या पद्धतीने. रोज रोज आपण कुकरमधला भात खातोच, परंतु कधीतरी पातेल्यामधला असा भात खूप चविष्ट होतो. मग त्यासाठी मी पटपट तयारी केली. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, वाटाणे आणि टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलं आणि पातेलं गॅसवर मांडून पटकन अशी फोडणी दिली आणि पाणी ओतून नंतर तांदूळ वगैरे धुवून घेतले. तर इंद्रायणीचा हा तांदूळ होता. इंद्रायणीचा भात हा चिकटच होतो, पण म्हटलं चला आपण पातेल्यामध्ये शिजवून बघूया. तर तुरीची डाळ आणि तांदूळ वगैरे धुवून घेतलं आणि नंतर पाणी थोडंसं कोमट वगैरे झालं की मग नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं. तर पातेल्यामधला भात आणि लोणचं एकदम चवदार असं होतं. म्हणजेच कुकरमध्ये कधी आपला भात जास्त शिजला जातो, परंतु पातेल्यामध्ये एकदम परफेक्ट असा भात शिजतो. तर म्हटलं आज मुलांना म्हटलं आपण पातेल्यामध्येच भात बनवूया. तर इथे मी तांदूळ वगैरे टाकून घेतली आणि अर्धं झाकण ठेवून त्याला उकळी येण्यासाठी ठेवलं. तर एक उकळी आल्यानंतरच 10-15 मिनटातच आपला इथं छान असा भात आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा भात बघून नक्कीच गावाकडची आठवण झाली असेल. पूर्वीच्या काळी पातेल्यामध्येच असा भात शिजवायचा आणि गरम गरम भात आणि लोणचं माठामध्ये घातलेलं, डेऱ्यामध्ये घातलेलं ते लोणचं एकदम चवदार असं लागायचं. तर तुम्हाला पातेल्यातला भात आवडतो का कुकरमधला, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.